सफिशियंट, सफिशियंट पुरेसा, भरपूर किंवा पुरेसा आहे, या सगळ्या अर्थाने सफिशियंटचा तुम्ही यूज करू शकता. मेंबर, मेंबर म्हणजे सदस्य किंवा सभासद. जसं फॉर एक्झाम्पल एका घरामध्ये किती माणसं आहेत म्हणजेच त्या घरामध्ये किती मेंबर आहेत, अशा प्रकारे. ओनर, ओनर मालक. घर असेल, एखादं घर असेल किंवा एखादं शॉप असेल किंवा अजून कोणतीही प्रॉपर्टी असेल, त्याचा जो मालक असतो त्याला आपण ओनर म्हणायचं आहे. म्हणजे ती जागा ज्याच्या मालकीची आहे किंवा ती प्रॉपर्टी ज्याच्या मालकीची आहे म्हणजेच तो त्याचा ओनर आहे. पार्टनर, पार्टनर भागीदार किंवा साथीदार म्हणजेच पार्टनर. किंवा पती पत्नीला सुद्धा एकमेकाचे पार्टनर असं म्हटलं जातं. पार्टनरशिप, पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. एखाद्यासोबत पार्टनरशिप केली म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही भागीदारी केली. स्पोर्टमन, स्पोर्टमन म्हणजे खेळाडू. हार्टी, हार्टी हार्दिक किंवा मनपूर्वक. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की आपण म्हणतो हार्टी कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे हार्दिक अभिनंदन. ॲक्सिडेंटल, ॲक्सिडेंटल म्हणजे आकस्मिक किंवा अनपेक्षित झालेली घटना म्हणजेच ॲक्सिडेंटल. ॲक्टिव्ह, ॲक्टिव्ह चपळ, कार्यक्षम किंवा क्रियाशील असणे म्हणजेच ॲक्टिव्ह असणे. तो खूप ॲक्टिव्ह आहे म्हणजे तो खूप कार्यक्षम आहे किंवा चपळ आहे. ॲडिक्वेट, ॲडिक्वेट किंवा ॲडिक्विट म्हणजे पुरेसं. हे आम्हाला ॲडिक्विट आहे म्हणजे हे पुरेसं आहे. सर्टन, सर्टन खात्रीचा किंवा निश्चित म्हणजे हे सर्टन आहे म्हणजे हे खात्रीचं आहे, अशा प्रकारे. कोइन्सिडेंटल, कोइन्सिडेंटल म्हणजे योगायोगाचा. हे सगळं काही कोइन्सिडेंटल घडलं म्हणजे हे सगळं हे योगायोगाने घडलं, अशा प्रकारे. कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह तुलनात्मक किंवा तुलनेवर आधारलेला. म्हणजे आपण बऱ्याचदा बोलतो की कंपॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे म्हणजे तुलनात्मक त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. पपीट, पपीट बाहुले किंवा कठपुतली, याला पपीट म्हणायचं आहे. कॉन्फिडंट, कॉन्फिडंट म्हणजे विश्वास असलेला किंवा खात्रीपूर्ण. तो खूप कॉन्फिडेंट आहे म्हणजे तो खूप खात्रीपूर्वक आहे किंवा त्याच्यामध्ये विश्वास हा खूप ठासून भरलेला आहे. कन्सिस्टंट, कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत. कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल पारंपरिक म्हणजे परंपरागत चालत असलेला किंवा रूढीबद्ध म्हणजे रूढीला धरून असलेला म्हणजेच कन्व्हेन्शनल. कन्व्हिन्सिंग, कन्व्हिन्सिंग खात्री पटवून देणारा. कोपियस, कोपियस विपुल प्रमाणात असलेला किंवा भरपूर असलेला म्हणजेच कोपियस. डेंजरस, डेंजरस धोक्याचा किंवा धोकादायक म्हणजेच डेंजरस. ते खूप डेंजरस आहे म्हणजेच ते खूप धोकादायक आहे. डिसायडेड, डिसायडेड म्हणजे एखादी गोष्ट निश्चित करणे किंवा एखादी गोष्ट स्पष्ट करणे म्हणजेच डिसाईड करणे किंवा डिसायडेड करणे. मी हे डिसाईड केलं आहे म्हणजेच मी हे निश्चित केलं आहे. डेकोरेटिव्ह, डेकोरेटिव्ह शोभा वाढवणारा किंवा आकर्षक. हे डेकोरेटिव्ह पीस आहे म्हणजे हे शोभा वाढवणारा पीस आहे. डेलिब्रेट, डेलिब्रेट म्हणजे मुद्दाम केलेले किंवा पूर्ण विचार करून केलेले किंवा आपण म्हणतो ना हे सगळं काही तू मुद्दाम केलं आहे म्हणजे त्यानं पूर्ण विचार करून केलेलं असतं, त्याला डेलिब्रेटली. त्याने हे डेलिब्रेटली केलं आहे म्हणजे त्याने हे मुद्दाम केलं आहे. डाऊटफुल, डाऊटफुल संशयास्पद किंवा संदिग्ध म्हणजेच डाऊटफुल. डेलिकेट, डेलिकेट नाजूक, मऊ किंवा कोमल. हे फ्लावर खूप डेलिकेट आहे म्हणजेच हे फ्लावर खूप नाजूक आहे. आउटकम, आउटकम म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा निकाल म्हणजेच आउटकम.
बऱ्याचदा म्हणतो की या भांडणाचा आउटकम काय निघेल, म्हणजे या भांडणाचा परिणाम काय निघेल किंवा या गोष्टीचा आउटकम काय निघेल, म्हणजे त्याचा निकाल काय लागेल, अशा प्रकारे. मॅच्युअर. मॅच्युअर म्हणजे पोक्त किंवा परिपक्व होणे किंवा प्रौढ होणे, म्हणजेच मॅच्युअर होणे. रॅपिडली. रॅपिडली वेगाने किंवा भराभरा किंवा झटकन, या सगळ्या अर्थाने रॅपिडलीचा यूज तुम्ही करू शकता. फ्युरियस. फ्युरियस म्हणजे खूप रागात येणे किंवा खूप संतापणे किंवा खूप आवेशपूर्ण होणे, या सगळ्या अर्थाने फ्युरियसचा तुम्ही यूज करू शकता. अँग्री म्हणजे रागात येणे, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त जर कोणी रागात आला असेल तर त्याला तुम्ही फ्युरियस असं म्हणू शकता. बॉरो. बॉरो म्हणजे उसने घेणे किंवा कर्ज काढणे, म्हणजेच बॉरो करणे. थ्रेड. थ्रेड धागा किंवा दोरा, याला थ्रेड म्हणायचं आहे. बॉयकॉट. बॉयकॉट म्हणजे एखाद्यावर बहिष्कार घालणे किंवा एखाद्याला वाळीत टाकणे, म्हणजेच त्याला बॉयकॉट करणे. फ्रॉड. फ्रॉड लबाडी, खोटेपणा, कपट किंवा फसवणूक करणे, म्हणजेच फ्रॉड करणे. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की याने हा फ्रॉड केला, म्हणजे याने ही खोटेपणा केला किंवा याची फसवणूक केली. ब्राईड. ब्राईड नवरी, वधू किंवा नववधू किंवा नवरी मुलगी, या सगळ्यांना तुम्ही ब्राईड म्हणू शकता. ग्रूम. ग्रूम वर, नवरा किंवा नवरा मुलगा, या सगळ्यांना सुद्धा तुम्ही ग्रूम असं म्हणू शकता. स्टनिंग. स्टनिंग आकर्षक आणि प्रभावित करणारे किंवा जबरदस्त, या अर्थाने स्टनिंगचा यूज करायचा आहे. म्हणजेच तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की ती खूप स्टनिंग दिसत आहे, म्हणजे ती खूप आकर्षक आणि प्रभावित करणारी ठरत आहे किंवा ती खूप इम्प्रेसिव्ह दिसत आहे, म्हणजे ती खूप सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे स्टनिंगचा तुम्ही यूज करू शकता. एसेन्शियल. एसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक किंवा एखादी अनिवार्य गोष्ट किंवा मूलभूत किंवा अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा एखादी खूप आवश्यक गोष्ट, या सगळ्यांना तुम्ही एसेन्शियल असं म्हणू शकता. ओरल. ओरल म्हणजे तोंडी. पोलिओचा डोस हा ओरली दिला जातो, म्हणजे काय, तोंडाने दिला जातो. अशा प्रकारे. लॅविश. लॅविश म्हणजे भव्य किंवा सगळ्या सुखसोयींनी उपयुक्त असलेला, म्हणजेच लॅविश. फोरबिड. फोरबिड रोखणे किंवा मना करणे, म्हणजेच ही गोष्ट करण्यास मनाई आहे, म्हणजे ही गोष्ट करण्यास तुम्हाला फोरबिड आहे. बॅलेन्स. बॅलेन्स संतुलन, समतोलपणा किंवा कोणाची जर बाकी राहिली असेल त्याला सुद्धा बॅलेन्स म्हटलं जातं, किंवा एखाद्या गोष्टीचं तोल सांभाळणे याला सुद्धा बॅलेन्स म्हटलं जातं. एखादी गोष्टीला समतोल असणे याला सुद्धा बॅलेन्स म्हटलं जातं. किंवा जर एखादी गोष्ट शिल्लक राहिली असेल, म्हणजे जसे की पैसे वगैरे, त्याला सुद्धा बॅलेन्स म्हणतात. म्हणजे संतुलन, समतोलपणा, बाकी किंवा तोल पेलणे किंवा समतोल असणे किंवा शिल्लक राहणे, या सगळ्याला तुम्ही बॅलेन्स म्हणू शकता. पॅशन. पॅशन म्हणजे एखाद्या गोष्टीमागं वेडी असणे, एखाद्या गोष्टीचं खूप वेड असणे किंवा एखाद्या गोष्टीमागे वेडी असणे किंवा एखादी गोष्ट खूप आवडत असणे, त्यासाठी तुम्ही पॅशनचा यूज करू शकता. डेडिकेट. डेडिकेट म्हणजे समर्पित करणे किंवा एखाद्याला वाहून घेणे किंवा एखाद्याला अर्पण करणे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की हे जे अवॉर्ड आहे ते मी माझ्या आईला डेडिकेट करत आहे, म्हणजे ते माझ्या आईला समर्पित करत आहे. ड्रीमिंग. ड्रीमी स्वप्नासारखा किंवा स्वप्नाळू. ते माझ्यासाठी खूप ड्रीमी आहे, म्हणजे ते माझ्यासाठी खूप स्वप्नासारखं आहे किंवा तो ड्रीमी आहे, म्हणजे तो स्वप्नाळू आहे. अशा प्रकारे. इफिशियंट. इफिशियंट कार्यक्षम, दक्ष किंवा एखाद्या गोष्टीसाठी लायक असणे, म्हणजेच इफिशियंट असणे. एंडलेस. एंडलेस अनंत किंवा न संपणारा, याला एंडलेस तुम्ही म्हणू शकता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी, विलक्षण किंवा असामान्य किंवा विशेष अलौकिक देण असलेला म्हणजेच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आपण फॉर्च्युनेट, फॉर्च्युनेट सुदैवी किंवा भाग्यवान, याला फॉर्च्युनेट असं म्हणायचं आहे. हॅबिच्युअल, हॅबिच्युअल नेहमीचा किंवा सवयीचा किंवा नित्याचा, या सगळ्या अर्थाने हॅबिच्युअलचा यूज करायचा आहे. हेस्टी, हेस्टी घाईघाईने करणे किंवा घाईघाई करणे, याला हेस्टी म्हणायचं आहे. मार्वलस, मार्वलस म्हणजे खूपच छान किंवा खूपच उत्कृष्ट किंवा आश्चर्यकारक, या अर्थाने मार्वलसचा यूज तुम्ही करू शकता. रियल, रियल खरा किंवा वास्तविक किंवा असली, या सगळ्या अर्थाने रिअलचा यूज करू शकता. ही नोट रिअल आहे म्हणजे ही नोट असली आहे किंवा खरी आहे. पेशंट, पेशंट रोगी किंवा रुग्ण. फ्रंट, फ्रंट म्हणजे च्या समोर किंवा पुढे, या अर्थाने फ्रंटचा यूज तुम्ही करू शकता. ऑलवेज, ऑलवेज सदैव, नेहमी, नित्याचा किंवा सर्वदा, या सगळ्या अर्थाने ऑलवेजचा यूज करू शकता. मी नेहमी तिथे जातो म्हणजे मी ऑलवेज तिथे जातो, अशा. स्किल, स्किल चातुर्य, कला किंवा एखादी विद्या किंवा कौशल्य किंवा सफाईने एखादं काम करणे, याला स्किल म्हणायचं आहे. त्याच्याजवळ हे काम करण्याची स्किल आहे म्हणजे त्याच्याजवळ हे काम करण्याची कला आहे. ट्रेनिंग, प्रशिक्षण, एखाद्या गोष्टीचं जे काही आपण प्रशिक्षण घेतो त्याला ट्रेनिंग असं म्हणायचं आहे. आफ्टर, आफ्टर नंतर किंवा मागून, या दोन्ही अर्थाने आफ्टरचा यूज तुम्ही करू शकता. क्वेश्चन, क्वेश्चन संदेह, शंका किंवा एखादा असलेला प्रश्न किंवा सवाल असंही तुम्ही म्हणू शकता, म्हणजेच क्वेश्चन. क्वेश्चन संदेह, शंका, सवाल किंवा प्रश्न, या सगळ्या अर्थाने क्वेश्चनचा तुम्ही यूज करू शकता. कॉंग्रॅच्युलेट, कॉंग्रॅच्युलेट म्हणजे अभिनंदन करणे. आपण हे वर्ड नेहमी बोलत असतो, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेट दोन्हीचा अर्थ होतो अभिनंदन करणे. कॉन्सन्ट्रेट, कॉन्सन्ट्रेट एकाग्र करणे किंवा एकाग्र होणे किंवा आपलं लक्ष एका ठिकाणी एकवटणे, या अर्थाने कॉन्सन्ट्रेटचा यूज तुम्हाला करायचा आहे. कंप्लीट, कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे. शिवरिंग, शिवरिंग म्हणजे भीतीने किंवा थंडीने थरथर करणे. आपण म्हणतो ना की मी थंडीने थरथर कापत होते, म्हणजेच मला शिवरिंग होत होती. सिंपल वर्ड आहे, यूज करा गाईज. सबस्ट्रॅक्ट, सबस्ट्रॅक्ट वजा करणे. सप्रेस, सप्रेस दाबून टाकणे किंवा एखादी गोष्ट मोडून काढणे म्हणजेच सप्रेस करणे. इरप्ट, इरप्ट जोराने किंवा अचानक बाहेर पडणे, म्हणजे जसं ज्वालामुखी आहे, ज्वालामुखी फुटतो म्हणजे काय होतो, इरप्ट होतो. किंवा एखादी घटना जशी की हिंसा वगैरे घडते, ती सुद्धा एक इरप्ट असतं म्हणजेच भडकणे, याला सुद्धा तुम्ही इरप्टचा यूज करू शकता. स्टॅमर, स्टॅमर तोत्रेपणा किंवा तोत्र बोलणे, याला स्टॅमर म्हणायचं आहे. अपोज, अपोज विरोध करणे, प्रतिकार करणे. डार्कनेस, डार्कनेस अंधार किंवा काळोख, या अर्थाने डार्कनेसचा यूज करायचा आहे. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट हिशोब करणे किंवा हिशोब करून काढणे म्हणजेच कॅल्क्युलेट करणे. आपण म्हणतो ना एखादा प्रॉब्लेम आहे तो कॅल्क्युलेट कर, म्हणजे त्याचा हिशोब करून आपण काहीतरी काढत असतो, काहीतरी संख्या काढत असतो म्हणजेच कॅल्क्युलेट करत असतो. ब्रॉड, ब्रॉड रुंद, विस्तीर्ण किंवा विशाल म्हणजेच ब्रॉड. क्लेनली, क्लेनली, क्लेनली स्वच्छतेची सवय असलेला किंवा स्वच्छतेकडे खूप लक्ष देणारा म्हणजेच क्लेनली. लॉफुल, लॉफुल कायदेशीर किंवा कायद्याला धरून चालणारा म्हणजेच लॉफुल. अगली, अगली कुरूप, विद्रूप
वाईट, याला अगली म्हणायचं आहे. कधी कधी खूप हिंसक असतात त्याला सुद्धा म्हणतो आपण की अगली, म्हणजे ती घटना खूप अगली होती, म्हणजे खूप वाईट होती, त्याचा अर्थ असा होतो. लॉयल, लॉयल, निष्ठावान, इमानी किंवा विश्वासू म्हणजेच लॉयल. नाईव, नाईव, भोळा, भाबडा किंवा सालस जे असतं त्याला आपण नाईव म्हणायचं आहे. तू खूप भोळा आहे म्हणजे तो खूप नाईव आहे, अशा प्रकारे. सेफ, सेफ, सुरक्षित. सेफ्टी, सेफ्टी, सुरक्षितता. सेफ्टी म्हणजे सुरक्षितता. माझी सेफ्टी मला महत्त्वाची वाटते, म्हणजे माझी सुरक्षितता मला महत्त्वाची वाटते, अशा प्रकारे. इलिजिबल, इलिजिबल, एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणे, लायक असणे, योग्य असणे म्हणजेच इलिजिबल असणे. पॉसिबल, पॉसिबल, शक्य असणे, एखादी गोष्ट शक्य असणे, मला ते पॉसिबल आहे म्हणजे मला ते शक्य आहे. फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबल, लवचिक. रिअर, रिअर, दुर्मिळ किंवा दुर्लभ. व्हर्साटाईल, अष्टपैलू, आपण बऱ्याचदा म्हणतो की वा तो खूप व्हर्साटाईल आहे, म्हणजे तो अष्टपैलू आहे. सिन्सियर, सिन्सियर, खरा किंवा मनापासून किंवा प्रामाणिकपणे, या अर्थाने सिन्सियरचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा आपण एखादं लेटर वगैरे लिहिल्यानंतर शेवटी लिहितो सिन्सियर, युअर सिन्सियर, म्हणजे तुमचा खरा किंवा तुमच्या मनापासून किंवा तुमचा प्रामाणिक, या असा अर्थ होतो. हंबल, हंबल, नम्र किंवा विनयशील. बीस्ट, बीस्ट, पशु, पाशवी माणूस. पशु म्हणजे पशुसारखा असणारा माणूस किंवा खूप खराब असणारा माणूस, जसं की मॉन्स्टर वगैरे म्हणतो तशा प्रकारे. ब्युटी अँड बीस्टची स्टोरी ऐकली असेल, त्याच्यामधला बीस्ट म्हणजे तो पशुसारखा दिसणारा माणूस. आतापासून, जो मराठीत वर्ड आहे आतापासून, याला तुम्ही इंग्लिशमध्ये फ्रॉम नाव, फ्रॉम नाव ऑनवर्ड किंवा स्टार्टिंग नाव. फ्रॉम नाव, फ्रॉम नाव ऑनवर्ड किंवा स्टार्टिंग नाव, या तिन्हीपैकी कोणताही शब्द, कोणताही वर्ड यूज करून तुम्ही आतापासून असं म्हणू शकता. आतापुरता, जो मराठीत वर्ड आहे आतापुरता, आपल्याला याला बऱ्याचदा इंग्लिशमध्ये वर्ड, अशा वर्डला इंग्लिश काय म्हणतात कळत नाही. आतापुरता म्हणजे फॉर द टाईम बिईंग, फॉर द टाईम बिईंग. आता सुद्धा, या मराठी वर्डसाठी इंग्लिश वर्ड आहे इवन नाव किंवा टिल. इवन नाव किंवा टिल म्हणजे आता सुद्धा. बॅक्टेरिया, बॅक्टेरिया म्हणजे हवा, पाणी यांच्यामध्ये राहणारे अनेक रोगांसाठी कारणीभूत असणारे सूक्ष्म जंतू म्हणजेच बॅक्टेरिया, जे की हवा पाण्यामुळे पसरतात, आपल्या शरीरामध्ये येऊन आपल्याला अपाय घडवतात, असे सूक्ष्म जंतू म्हणजेच बॅक्टेरिया. कल्चर, कल्चर, संस्कृती किंवा जीवन पद्धती. हे माझं कल्चर आहे, ही माझी जीवन पद्धती आहे, किंवा हे आमचं कल्चर आहे, हे भारताचं कल्चर म्हणजे ही भारताची संस्कृती आहे, इंडियाची संस्कृती आहे. सेरेमनी, सेरेमनी, समारंभ किंवा विधी किंवा औपचारिक भेट, याला सेरेमनी म्हणायचं आहे. सेरेमनी, समारंभ, विधी किंवा औपचारिक भेट म्हणजे सेरेमनी. कॉन्व्हर्सेशन, कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण, दोन लोकांमध्ये जे बोलणं होतं त्याला कॉन्व्हर्सेशन म्हणायचं आहे, म्हणजेच ते संभाषण. कस्टडी, कस्टडी हा वर्ड तुम्ही खूपदा ऐकला असेल TV सिरियल्स, पिक्चरमध्ये, कस्टडी म्हणून. याचा अर्थ होतो रखवाली करणे किंवा देखरेख करणे किंवा पालकत्व किंवा अटक असण्याची स्थिती, या सगळ्याला कस्टडी म्हणायचं आहे. जर कोणी अटक असेल तर तो कस्टडीमध्ये आहे असं म्हणतो. फीटस, फीटस, गर्भ किंवा गर्भ अवस्थेतील बालक म्हणजेच फीटस. क्लाउड, क्लाउड, ढग. स्नॉट, स्नॉट म्हणजे शेंबूड. स्नॉटी, स्नॉटी म्हणजे शेंबडाने भरलेला, लहान मुलं वगैरे असतात, खूप सारं नोजी येते त्यांना, स्नॉटी म्हणजे शेंबडाने भरलेलाच. इन्फ्लुअन्स,
इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभाव किंवा वजन. त्याचा माझ्यावर इन्फ्लुअन्स आहे म्हणजे त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. किंवा सचिन तेंडुलकरचा माझ्यावर इन्फ्लुअन्स आहे, सचिन तेंडुलकरचा माझ्यावर प्रभाव आहे. अशा प्रकारे. विस्पर, विस्पर कुजबुज करणे किंवा कुजबुजणे. छोटं हळूहळू बोलतात त्याला कुजबुज करणं म्हणजेच विस्पर करणं. कन्व्हिनियन्स, कन्व्हिनियन्स सोयीचा किंवा एखादी सोयीची गोष्ट किंवा आपल्या एखादी फायद्याची गोष्ट म्हणजेच कन्व्हिनियन्स. ते माझ्या कन्व्हिनियन्सप्रमाणे मी बघेन म्हणजे ते माझ्या सोयीप्रमाणे मी बघेन. लाईक दॅट. फ्लुएन्सी, फ्लुएन्सी म्हणजे विशेषतः करून आपल्या बोलण्यातील हस्तलिखितपणा म्हणजे बोलण्यातील स्पष्टपणा म्हणजेच फ्लुएन्सी. पेशन्स, पेशन्स एखाद्या गोष्टीबद्दल असणारी चिकाटी, धैर्य किंवा अविचलितपणे तक्रार न करता वाट पाहण्याची सहनशक्ती किंवा ताकद याला पेशन्स म्हणायचे आहेत. इम्पेशन्स, इम्पेशन्स म्हणजे उतावीळपणा किंवा अधीरपणा. इम्पेशन्स, पेशन्स म्हणजे एखाद्या गोष्टीची सहनशक्ती किंवा एखाद्या गोष्टीची वाट पाहण्याची ताकद आणि त्याच्याच एकदम अपोजिट इम्पेशन्स म्हणजे उतावीळपणा किंवा अधीरपणा. प्रेझेन्स, प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती किंवा हजेरी. माझी प्रेझेन्सी लिहा म्हणजे माझी उपस्थिती लिहा. अर्जन्सी, अर्जन्सी, अर्जन्सी म्हणजे निकड किंवा जरुरीची असणे किंवा तातडीची असणे. निकड, जरुरीचे असणे किंवा तातडीचे असणे. लिटरसी, लिटरसी म्हणजे साक्षरता, साक्षरता. इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्स महत्त्वाची गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीला दिलेलं महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स. फोबिया, फोबिया तीव्र किंवा विशेषतः अवाजवी भीती याला फोबिया म्हणायचं आहे. कधी कधी कोणाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप भीती असते, कोणाला अंधाराची असते, कोणाला उंचीची असते किंवा अजून कोण्या गोष्टीची, त्याला फोबिया इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फोबिया म्हणजे अवाजवी असलेली भीती. पिटी, पिटी कीव, दया, करुणा किंवा एखादी खेदजनक गोष्ट. आपण एखादी गोष्ट वाईट घडली असेल तर आपण म्हणतो हाऊ पिटी म्हणजे किती वाईट अशा प्रकारे. कॉन्ट्रोवर्सी, कॉन्ट्रोवर्सी वाद विवाद किंवा तीव्र मतभेद. गाईज हा वर्ड्स तुम्ही बऱ्याचदा टी व्हीमध्ये स्टार लोकांबद्दल ऐकला असेल. त्यांची तो स्टार ह्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला आहे म्हणजेच ह्या वादामध्ये अडकला आहे. स्केलिटन, स्केलिटन म्हणजे हाडांचा सांगडा म्हणजे स्केलिटन. बायोग्राफी, बायोग्राफी म्हणजे एखाद्याचे चारित्र्य किंवा जीवनचारित्र्य म्हणजे तो जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत किंवा तो जिवंत असेल तर तेव्हापर्यंत त्याचे पूर्ण काय आहे हे सांगणे म्हणजेच आपलं चारित्र्य. बायोग्राफी आपण बऱ्याचदा ऐकले असेल की महात्मा गांधीची बायोग्राफी किंवा इंदिरा गांधीची बायोग्राफी म्हणजे त्यांचं पूर्ण जीवनचरित्र. क्लायमेट, क्लायमेट हवामान एखाद्या खास करून एखाद्या प्रदेशाचे म्हणजेच क्लायमेट म्हणजेच हवामान. कॉमन सेन्स, कॉमन सेन्स गाईज हा वर्ड आपण सर्रास यूज करतो. याचा मराठीत अर्थ होतो सामान्य व्यवहार ज्ञान किंवा अक्कल. तू मला कॉमन सेन्स सांगू नको म्हणजे तू मला या व्यवहाराबद्दल सांगू नको किंवा तुला काही कॉमन सेन्स आहे का म्हणजेच तुला काही अक्कल आहे का अशा प्रकारे. डीमन, डीमन भूत, पिशाच्य किंवा राक्षस. पॅट्रियट, पॅट्रियट देशभक्त जे देशभक्त असतात त्यांना पॅट्रियट असं म्हणायचं आहे. पॉयझन, पॉयझन विष. प्रेस्टीज किंवा प्रेस्टीज दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही करू शकता. याचा मराठीत अर्थ होतो प्रतिष्ठा किंवा पद. त्याची प्रेस्टीज खूप मोठी आहे म्हणजे त्याची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. स्पेस, स्पेस खास करून रिकामी जागा त्याला आपण स्पेस म्हणायचं आहे. सुपरस्टिशन, सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. एखाद्या गोष्टीची जे आपण बऱ्याच अंधश्रद्धा माहिती असतील तुम्हाला गाईज त्याला सुपरस्टिशन्स असं म्हणायचं आहे. ग्लॉरियस, ग्लॉरियस म्हणजे गौरवशाली
गौरवशाली. कॅरेक्टर, कॅरेक्टर एखाद्याचे चारित्र्य. कॅरेक्टरलेस, कॅरेक्टरलेस म्हणजे चरित्रहीन. कॅरेक्टर म्हणजे चरित्र आणि त्याच्या एकदम अपोजिट आहे कॅरेक्टरलेस म्हणजे चरित्रहीन. मर्सी, मर्सी दया किंवा क्षमा म्हणजेच मर्सी. ओडर, ओडर वास किंवा एखाद्या गोष्टीचा गंध. इव्हेंट, इव्हेंट घटना. लेंड, लेंड म्हणजे उसने देणे. लीव, लीव सोडणे किंवा निघणे. हा पण वर्ड तुम्ही खूप ठिकाणी ऐकला असेल गाईज. लूज, लूज म्हणजे गमावणे. गाईज LOSE लूज म्हणजे गमावणे. आणि जो दुसरा लूज आहे LOOS ते लूज म्हणजे आपल्याला जे शर्ट किंवा टी शर्ट किंवा ड्रेस लूज होतो त्या लूजच्या अर्थाने त्याचा यूज करायचा आहे. पण दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. LOSE लूज म्हणजे गमावणे हेच यूज करायचं आहे. हॅव, हॅव एखादी गोष्ट आपल्या मालकीची असणे हे सांगण्यासाठी आपण हॅवचा यूज करायचा आहे. पीसफुल, पीसफुल शांतीपूर्ण. सीन, सीन म्हणजे पाप. तसंच सीनफुल म्हणजे पापी. सीन म्हणजे पाप आणि सीनफुल म्हणजे पापी. टॅक्ट, टॅक्ट व्यवहार कौशल्य. वंडरफुल, वंडरफुल आश्चर्यकारक. हाऊ वंडरफुल इट इज म्हणजे किती आश्चर्यकारक आहे अशा प्रकारे. जॉबलेस, जॉबलेस म्हणजे बेकार किंवा नोकरी नसलेला म्हणजे जॉबलेस. तसंच युजलेस, युजलेस म्हणजे निरुपयोगी काही कामाचा नसलेला. अर्थरायटिस, अर्थरायटिस सांधेदुखीचा हा एक रोग आहे गाईज. हा एक डिसीज आहे. अर्थरायटिस म्हणजे सांधेदुखी जी गुडघ्यामध्ये वगैरे जी सांधेदुखी होते त्याला अर्थरायटिस असं म्हणायचं आहे. सीडलेस, सीडलेस बिया नसलेला. डोअर कीपर, डोअर कीपर द्वारपाल म्हणजेच गार्ड वगैरे असतात त्याला डोअर कीपर असं म्हणायचं आहे. आपल्या गेटवर जे असतात ते डोअर कीपर. केमिस्ट, केमिस्ट औषधे विकणारा. केमिस्ट औषधे विकणारा कोण? केमिस्ट. हॉकर, हॉकर फेरीवाला. जे काही फेरीवाले असतात त्याला हॉकर म्हणायचं आहे. अप्स अँड डाऊन्स, अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार. अप्स अँड डाऊन्स चढ उतार. शो ऑफ, शो ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा दिखावा करणे म्हणजे शो ऑफ करणे. कन्सर्न, कन्सर्न चिंता वाटणे. एखाद्या गोष्टीबद्दल चिंता असणे किंवा वाटणे म्हणजेच कन्सर्न. बार्गेन, बार्गेन बार्गेन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा भाव करणे. म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारात जातात त्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट 90 रुपयाला सांगितली असेल तर त्याची तुम्ही बार्गेन करून तुम्ही ते 50 रुपयाला घेता म्हणजेच काय करता? बार्गेनिंग करता. बियर्ड ध्येयनिष्ठ. बियर्ड, बियर्ड दाढी. टॅलेंट, टॅलेंट निसर्गदत्त योग्यता किंवा कौशल्य किंवा नैसर्गिकरित्या मिळालेली एक विशेष देणगी म्हणजेच टॅलेंट. सेंट, सेंट संत. जे संत लोक असतात त्यांना आपण सेंट असं म्हणायचं आहे. आणि सेंटली, सेंटली संता सारखा. प्रिस्ट, प्रिस्ट धर्म उपदेशक. जे धर्माचे उपदेश देत असतात त्यांना प्रिस्ट म्हणायचं आहे. डिसिप्लिन, डिसिप्लिन शिस्त, वळण किंवा शिक्षा लावणे म्हणजेच डिसिप्लिन. शिस्त, वळण किंवा शिक्षा म्हणजे डिसिप्लिन. हेरिडेटी, हेरिडेटी अनुवंशिकता. आपण बऱ्याचदा बोलतो की हे अनुवंशिक आहे म्हणजे हे हेरिडेटरी आहे अशा प्रकारे. प्रिकॉशन, प्रिकॉशन सावधगिरी. एखाद्या गोष्टीपासून जे काही आपण सावधगिरी बाळगतो
म्हणजे सावधगिरी ठेवतो त्याला प्रिकॉशन्स म्हणायचं आहे. जसं की आपण कोरोनापासून प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, म्हणजे कोरोनापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. प्रॉब्लेम, प्रॉब्लेम, समस्या किंवा अडचण, समस्या किंवा अडचण. क्वांटिटी, क्वांटिटी, एखाद्या गोष्टीचे प्रमाण किंवा माप म्हणजे क्वांटिटी. स्टमक, स्टमक, जठर, उदर किंवा सिंपल भाषेत म्हणायचं तर आपलं पोट म्हणजे स्टमक. गॅस्ट्रिक, गॅस्ट्रिक म्हणजे पोटाचा, जे काही पोटाचे विकार असतात त्याला गॅस्ट्रिक डिसीज किंवा आपण पोटाचे जे डॉक्टर असतात त्यांना गॅस्ट्रोलॉजिस्ट असं आपण म्हणतो. तशाच प्रकारे गॅस्ट्रिक म्हणजे पोटाचा. अफोर्डेबल, अफोर्डेबल म्हणजे परवडण्याजोगा किंवा परवडण्यासारखा, म्हणजेच हे मला अफोर्डेबल नाही, म्हणजे मला हे परवडण्यासारखं नाही. आणि सिंपल अफोर्ड, अफोर्ड म्हणजे परवडणे, हे मला अफोर्ड होत नाही, म्हणजे मला हे परवडत नाही अशा प्रकारे. डिटॅच, डिटॅच, वेगळे करणे, काढून टाकणे म्हणजेच डिटॅच. डिटॅचेबल, डिटॅचेबल, वेगळा करता येईल असा म्हणजे डिटॅचेबल. इटेबल, इटेबल, खाण्यासारखा किंवा खाण्याजोगा. ऑप्टेन, ऑप्टेन, मिळवणे, एखादी गोष्ट मिळवणे म्हणजेच ऑप्टेन करणे. पार्डन, पार्डन, माफ करा किंवा क्षमा करा किंवा माफ करणे किंवा क्षमा करणे. पार्डन. इंटरचेंज, इंटरचेंज म्हणजे अदलाबदल करणे किंवा देवाणघेवाण करणे, इंटरचेंज करणे. रिपेअर, रिपेअर, दुरुस्त करणे किंवा एखादे झालेले नुकसान भरून काढणे म्हणजेच रिपेअर करणे. कन्वर्ट, कन्वर्ट, एखादी गोष्ट बदलणे किंवा एखाद्या गोष्टीचं रूपांतर करणे म्हणजेच कन्वर्ट करणे. एक्झॉस्टेड, एक्झॉस्टेड म्हणजे दमलेला. आपण बऱ्याचदा म्हणतो ना खूप एक्झॉस्टेड होते, म्हणजे खूप दमल्यासारखं होते अशा. सेपरेट, सेपरेट, वेगळा करणे, ते सेपरेट करा म्हणजे ते वेगळं करा, किंवा एखाद्या बऱ्याच गोष्टी असतात की ह्या सेपरेट ठेवा म्हणजे वेगळ्या ठेवा. टॉलरेट, टॉलरेट, सहन करणे किंवा सोसणे. अनॉइंग, अनॉइंग, चीड आणणारे, ते खूप अनॉइंग आहे म्हणजे ते खूप चीड आणणारं आहे अशा प्रकारे. फ्रायटन, फ्रायटन, घाबरविणे किंवा घाबरणे म्हणजेच फ्रायटन. पॅम्पर, पॅम्पर, त्याचे जास्त लाड करणे किंवा एखाद्याला जास्त लाडावणे म्हणजेच पॅम्पर करणे. आपण लहान मुलाला म्हणतो खूप लाड करतो म्हणजे आपण त्याला काय करतो, पॅम्पर करतो. स्कॅटर, स्कॅटर, पसरवणे किंवा इकडे तिकडे कागदाचे तुकडे वगैरे फेकतो त्याला म्हणजे पसरवतो आपण, ते स्कॅटर. कनेक्ट, कनेक्ट, जोडणे. कनेक्टेड, कनेक्टेड म्हणजे जोडलेला. आता बऱ्याच जणांचे ऑनलाईन क्लासेस चालू आहे, आपण बऱ्याचदा वायफाय वगैरे जोडत असतो त्यावेळेस तिथे येतं बघा कनेक्टेड, जर जोडलेला असेल तर कनेक्टेड येतो म्हणजे जोडलेला आहे अशा प्रकारे. बॅफल, बॅफल, गोंधळात पाडणे किंवा गोंधळून टाकणे म्हणजेच बॅफल. ॲस्टॉनिश, ॲस्टॉनिश, अत्यंत आश्चर्यचकित करणे म्हणजेच ॲस्टॉनिश करणे. कॉम्प्लिकेट, कॉम्प्लिकेट, कॉम्प्लिकेट म्हणजे गुंतागुंतीचा. कंटॅमिनेटेड, कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित, हे पाणी कंटॅमिनेटेड आहे म्हणजे हे पाणी दूषित आहे. दिस वॉटर इज कंटॅमिनेटेड म्हणजे हे पाणी दूषित आहे अशा प्रकारे. डेकोरेट, डेकोरेट, सजवणे सुशोभित करणे म्हणजे डेकोरेट करणे. मला ही फ्रेम डेकोरेट करायची आहे म्हणजे ही फ्रेम मला सजवायची आहे. ड्राय, ड्राय, सुकवणे, सुकणे, वाळवणे किंवा वाळणे याला ड्राय म्हणायचं आहे. मॅरी, मॅरी, लग्न करणे याला मॅरी असं म्हणायचं आहे. डिस्टर्ब, डिस्टर्ब, अस्वस्थ किंवा बेचैन असणे म्हणजेच डिस्टर्ब असणे.
बऱ्याचदा आपण म्हणतो मी डिस्टर्ब आहे, म्हणजे मी अस्वस्थ किंवा बेचैन होतं आपल्याला मनातून, त्याला डिस्टर्ब असं म्हणायचं आहे. डिझी, डिझी म्हणजे चक्कर येणे किंवा गोंधळात पडणे. चक्कर येणे किंवा गोंधळात पडणे म्हणजे डिझी. स्पार्कल, स्पार्कल चमकणे किंवा चकाकणे म्हणजे स्पार्कल. सोनं चकाकतं म्हणजे सोनं काय करतं, स्पार्कल करतं, अशा प्रकारे. वर्सन, वर्सन म्हणजे खूप वाईट किंवा अधिक वाईट किंवा खराब असणे म्हणजे वर्सन. डिस्क्राईब, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. बऱ्याचदा ऐकलं असेल की एखाद्या गोष्टीचं आपल्याला बऱ्याचदा म्हणतात की याला तुम्ही डिस्क्राईब करा, म्हणजे याचं तुम्ही वर्णन करा. एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे म्हणजे डिस्क्राईब करणे. ती गोष्ट कशी आहे हे सांगणे म्हणजेच त्याचं वर्णन करणे, म्हणजेच ते डिस्क्राईब करणे. इम्प्रेसिव्ह, इम्प्रेसिव्ह प्रभावी. आणि सिंपल इम्प्रेस, इम्प्रेस म्हणजे एखाद्यावर खूप प्रभाव पाडणे किंवा एखाद्याला खूप प्रभावित करणे म्हणजे इम्प्रेस करणे. कॉन्ट्रॅडिक्ट, कॉन्ट्रॅडिक्ट परस्पराविरुद्धी किंवा विसंगत असणे म्हणजेच कॉन्ट्रॅडिक्ट असणे, म्हणजे एखाद्याच्या अपोजिट असणे म्हणजेच कॉन्ट्रॅडिक्ट, म्हणजे परस्पराविरुद्ध असणे किंवा विसंगत असणे. डिफेम, डिफेम म्हणजे एखाद्याचे नाव खराब करणे म्हणजेच डिफेम करणे किंवा कुणाला बदनाम करणे. चाइल्डहुड, चाइल्डहुड बाल्य अवस्था. कंडेम, कंडेम तीव्र नापसंती दर्शवणे किंवा तिरस्कार करणे म्हणजेच कंडेम करणे. अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्ह होकारार्थी. गाईज हा वर्ड तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल की हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. जसं की टेन्स वगैरे आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस, म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे काय, हे सेंटेन्स होकारार्थी आहे, अशा प्रकारे. बोरिंग, बोरिंग म्हणजे कंटाळवाणा. इनक्रेडिबल, इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय. आपण बऱ्याचदा बोलतो की ही घटना इनक्रेडिबल आहे, म्हणजे ही घटना अविश्वसनीय आहे, म्हणजे असं घडणं आपल्याला असं काही घडतं यावर विश्वास बसत नाही, म्हणजेच इनक्रेडिबल. फेटल, फेटल अत्यंत गंभीर किंवा भयानक किंवा प्राणघातक, या सगळ्या अर्थाने फेटलचा तुम्ही यूज करू शकता. एक्सेसिव्ह, एक्सेसिव्ह खूप जास्त किंवा प्रमाणाबाहेर म्हणजेच एक्सेसिव्ह. कॅन्डिडेट, कॅन्डिडेट उमेदवार किंवा परीक्षार्थी. बऱ्याचदा ज्यावेळेस इलेक्शन वगैरे होते त्यावेळेस जे कॅन्डिडेट असतात म्हणजे उमेदवार, जे उमेदवार उभारले असतात त्याला कॅन्डिडेट म्हणू शकता तुम्ही, किंवा जे परीक्षेमध्ये एक्झाममध्ये जे बसलेले असतात त्यांना सुद्धा कॅन्डिडेट म्हणू शकता. सर्वंट, सर्वंट म्हणजे नौकर किंवा चाकर, या दोन्ही अर्थाने सर्वंटचा यूज करू शकता. जर्नलिझम, जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता. इमिडिएटली, इमिडिएटली म्हणजे विनाविलंब करता किंवा ताबडतोब किंवा लगेच, या सगळ्या अर्थाने इमिडिएटलीचा आपण यूज करू शकतो. म्हणजे ते मला इमिडिएटली पाहिजे, म्हणजे मला ते लगेच पाहिजे, आत्ताच पाहिजे किंवा ताबडतोब पाहिजे. सिंगल माइंडेड, सिंगल माइंडेड म्हणजे ध्येयनिष्ठ असणे, म्हणजे एकाच गोष्टीकडे पूर्णपणे आपलं कॉन्सन्ट्रेशन देणे म्हणजे सिंगल माइंडेड, ध्येयनिष्ठ. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे अशांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.